व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये पुन्हा एकदा वाढ। मुंबईमध्ये सिलेंडर 218 तर दिल्लीमध्ये 195 रुपयांनी महागला। मध्यरात्रीपासून नवे दर लागू। नव्या आर्थिक वर्षामध्ये आजपासून अनेक नवे नियम। नोकरदारांसाठी आयकर कायद्यामध्ये मोठे बदल। सर्वसामान्यांची पगारासह प्रवासाची देखील गणितं बदलणार। रेडी रेकनरच्या दरांमध्ये नव्या आर्थिक वर्षासाठी कसलीही वाढ नाही। घर खरेदीदार आणि बांधकाम व्यावसायिकांना मोठा दिलासा। राज्यामध्ये जुनेच दर कायम राहणार। जगातील सर्वात मोठी जनगणना आजपासून भारतामध्ये सुरू। तर राज्यामध्ये पहिला टप्पा 1 ते 15 मे आणि दुसरा 16 मे ते 14 जून पर्यंत। प्रथमच डिजिटल पद्धतीनं जनगणना होणार। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत आपल्याला आधीच माहिती होती। माझाच्या कॉफी विथ कौशिक या पॉडकास्टमध्ये सुनील तटकरेंकडून पहिल्यांदाच मान्य। तर पक्षाच्या बदनामीसाठी पेड कॅम्पेन, रोहित पवारांवर निशाणा। शिर्डी जमीन फसवणुकीच्या प्रकरणी अशोक खरातची पत्नी कल्पना खरात फरार। घरी पोहोचलेल्या एसआयटीच्या पथकानं मुलाला घेतलं ताब्यात। फरार पत्नीचा शोध सुरू। खरातची कोठडी आज संपणार। युद्धक्षेत्र आखातामधून 5 लाख भारतीय मायदेशामध्ये परतले। विविध विमानसेवा कंपन्यांच्या माध्यमातून भारतीय मायदेशामध्ये सुखरूप। 28 फेब्रुवारीपासून राबवली मोहीम। इराणमधलं अमेरिकेचं उद्दिष्ट पूर्ण झालंय। 2 ते 3 आठवड्यामध्ये इराण सोडू। युद्धादरम्यान ट्रम्प यांचं नवं वक्तव्य। इराण कधीच अण्वस्त्र बनवणार नाही, ट्रम्प यांचा दावा। इस्रायलच्या बैरूतमधल्या इमारतींवरती भीषण हल्ले। क्षेपणास्त्र हल्ल्यामध्ये हिजबुल्लाच्या कमांडरसह 7 दहशतवादी ठार झाल्याची माहिती। आजपासून आखातामधल्या अमेरिकन कंपन्यांवरती हल्ले करू। इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डचा इशारा। गुगल, मायक्रोसॉफ्ट, ॲपल, इंटेल, IBM, टेस्लासह 18 कंपन्यांची यादी इराणकडून प्रसिद्ध। श्रेयस अय्यरच्या पंजाब किंग्सचा गिलच्या गुजरात टायटन्सवरती 3 गडी राखून विजय। कूपर कोहलीच्या नाबाद 72 धावांच्या जोरावर दिली विजयी सलामी। युद्धाला महिना उलटून गेलाय आणि या युद्धाच्या महिनाभरामध्ये हवाई इंधनामध्ये लिटरच्या मागे 110 रुपयांनी वाढ झाली आहे। युद्धाच्या आधी 96,638 रुपये प्रति किलो लिटर असलेलं हवाई इंधन आता 2,07,000 रुपयांच्या घरापर्यंत जाऊन पोहोचलंय। मुंबईमध्ये तब्बल 115% वाढ झाली आहे। कुठल्याही विमान प्रवासामध्ये एकूण खर्चात 30 ते 40% इंधन हवाई खर्चाचा हा समावेश असतो आणि यानुसार आता या दरवाढीमुळे विमानाचा प्रवास देखील चांगलाच महागतोय। सोमेश कोलगे आपल्याला या संदर्भातली माहिती देतील। सोमेश, आता या युद्धाचा फटका सर्वसामान्यांना देखील बसतो आहे आणि आता इंधन यामध्ये दर वाढल्यामुळे जे विमानाची तिकीटे आहेत यामध्ये देखील वाढ होऊ शकते आणि प्रवाशांना या सगळ्याचा फटका जरूर बसू शकतो। निश्चितच त्यामध्ये आता केंद्र सरकारच्या वतीने सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिण्याची तयारी सुरू आहे। असं कळतंय की राज्य सरकारांनी किमान वॅट तरी कमी करावे, जेणेकरून या सगळ्यामध्ये एक मर्यादा राहील भाव वाढीसाठी आणि विमान उद्योगाच्या दृष्टीने सुद्धा, कारण विमानांच्या तिकिटाचे दर देखील
प्रचंड वाढतील. जवळपास एका महिन्यात या 114% या किमतीत वाढ झालेली आहे. आणि यापूर्वी आपल्याला आठवतंय की एक्साईज शुल्क जे वाढवलं होतं एअर टर्बाईन फ्युएलवरचं, त्याविषयीचा ठराव देखील आज लोकसभेमध्ये वित्तमंत्री सादर करणार आहेत आणि त्या ठरावानुसार 50 रुपये एक्साईज शुल्क असेल या संपूर्ण एअर टर्बाईन फ्युएलवरचं दर प्रति लिटर. त्यामुळे आता वॅट राज्यांचा नियंत्रणात राहिला तर तोच एकमेव मार्ग आहे की ज्यामुळे कदाचित विमान प्रवास हा जास्त महागणार नाही, यासाठी सरकार काहीतरी करू शकेल. अन्यथा विमान प्रवास अधिक महागणार हे आता स्पष्ट झालंय. अगदी अनेक गोष्टींच्या किमती सध्या वाढलेल्या आहेत. सगळ्यालाच खरं तर युद्धाची झळ बसताना दिसते आहे. मात्र सोमेश, हा जो विमान प्रवास आहे तो किती टक्क्यांनी वाढू शकतो याविषयी काही कळू शकतंय आपल्याला? निश्चितच यामध्ये जवळपास म्हणजे एकूण आपण विचार केला तर सर्व विमान कंपन्यांची जी एकूण ऑपरेशनल कॉस्ट आहे त्याचा 30 ते 40% हिस्सा हा जवळपास फक्त विमान इंधनावरच खर्च होतो. त्यामुळे जी किंमत आकारली जाते त्यामध्ये सुद्धा 30 ते 40% प्रभाव हा विमान इंधनाचे दर काय आहेत त्याचा असतो. त्यामुळे जर विमान इंधन दरामध्ये महिन्याभरात 114% वाढ झाली आहे तर हे निश्चित आहे की 30 ते 40% याचा प्रभाव हा थेट विमानांच्या तिकिटांवर पडेल आणि त्याचा परिणाम आपल्याला प्रत्यक्ष दर पत्रकामध्ये पाहायला मिळेल. अगदी. आणखी एक मुद्दा असा की देशांतर्गत प्रवासाच्या सोबतच आंतरराष्ट्रीय जो प्रवास आहे या तिकिटांच्या दरामध्ये देखील वाढ होऊ शकते आणि ती साधारण किती, कशा पद्धतीने असेल किंवा कधीपासून लागू होऊ शकते असं याबद्दल काही माहिती आहे का? निश्चित आहे की इंटरनॅशनल तिकिटांमध्ये सुद्धा यामुळे वाढ होईल आणि ती दरवाढ अनेक गोष्टींमुळे होते. एकतर अनेक ठिकाणी असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे एअर स्पेसेस क्लोज झालेल्या आहेत, त्याचाही परिणाम आहे. मोठ्या प्रमाणावर लोक युद्धजन्य भागातून दुसरीकडे जाऊ इच्छितात, त्यामुळे सुद्धा तिकिटांची मागणी वाढलेली आहे. आणि त्याशिवाय जे टॅक्सेस आणि जो राज्य सरकारकडून लावला जाणारा वॅट विशेषतः भारतातील उड्डाणांबाबत आणि त्याशिवाय रुपये आणि डॉलरच्या एक्सचेंजचा रेट देखील रुपया घसरल्यामुळे वाढलाय. त्यामुळे निश्चितच जिथे साधारणपणे जी पूर्वी किंमत होती ती महागलेलीच आहे त्यामुळे विमान इंधनाची आणि त्याशिवाय एकूण विमान इंधनाच्या किमतीत झालेली वाढ. हो, या सगळ्यामुळे एकूणच या सगळ्याचा परिणाम तिकिटांवरती जरूर होऊ शकतो. धन्यवाद सोमेश सविस्तर माहितीसाठी. तर एटीएफ सध्या दुपटीनं महागलेलं आहे, त्यामुळे नेमकं काय काय होणार आहे आपण जाणून घेऊया. देशी आणि आंतरराष्ट्रीय हा विमान प्रवास महागेल. विमान कंपन्या विमानांच्या अनेक फेऱ्या देखील कमी करणार आहेत. विमान प्रवासी रेल्वेचा पर्याय आजमावू शकतात. प्रवासी आणि फेऱ्या घटल्या तर विमान कंपन्यांना नुकसानाचा सामना करावा लागू शकतो. पुढची एक मोठी बातमी आहे. केंद्र सरकारनं पुन्हा एकदा व्यावसायिक LPG सिलेंडरच्या दरामध्ये वाढ केली आहे. आजपासून हे नवे दर लागू होत आहेत. 19 किलोच्या व्यावसायिक LPG सिलेंडरच्या दरामध्ये तब्बल 218 रुपयांची वाढ झाली आहे. या नवीन दरांचा थेट परिणाम हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि इतर जे व्यवसाय याच्यावरती अवलंबून आहेत त्याच्यावरती होणार आहे. त्यामुळे आखातामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका आता व्यवसायांवरती आणि अप्रत्यक्षपणे सर्वसामान्यांच्या खिशाला देखील या सगळ्याची झळ बसणार आहे. तर 4 मेट्रो शहरामधल्या व्यावसायिक सिलेंडरच्या किमती नेमक्या काय आहेत जाणून घेऊया. मुंबईमध्ये बघतोय आपण नवे दर काय असतील. आजपासूनचे 2031 रुपये, कोलकात्यामध्ये 2208 रुपये, दिल्लीमध्ये 2078 रुपये, तर चेन्नईमध्ये 2246 रुपये 50 पैसे असे 4 महत्त्वाच्या शहरांमधले हे नवे दर असतील. आजपासून नवं आर्थिक वर्ष सुरू होत आहे आणि नवे नियमही लागू होणार आहेत. रेल्वे, आयकर कायदा, पॅन कार्ड, आधार कार्ड, परदेशातला प्रवास अशा अनेक क्षेत्रामध्ये आजपासून काहीसे बदल होत आहेत. आयकर कायद्यामधल्या बदलांमुळे नोकरदारांसाठी होणारे हे बदल काहीसे सुखावह देखील आहेत. यानुसार नव्या सॅलरी स्लिपमध्ये बेसिक पे अर्थात मूळ वेतन हे वेतनाच्या 50% राहणार आहे.
तर बेसिक पे वाढल्यामुळे EPF आणि ग्रॅज्युइटी देखील वाढणार आहे। यासह अनेक महत्त्वाचे बदल होणार आहेत। आजपासून मुंबईमध्ये विजेचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांच्या दरामध्ये कपात केली जाणार आहे। आजपासूनच हे नवे दर लागू होतील, तर नवीन आर्थिक वर्षामध्ये रेडी रेकनरच्या दरामध्ये कुठलीही वाढ होणार नाहीये। दुसरीकडे आजपासून इंडिगो आणि एअर इंडियासह इतर कंपन्यांच्या तिकिटाच्या दरामध्ये वाढ होऊ शकते अशी दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे नोकरदारांसाठी आजपासून कोणते महत्त्वाचे बदल होणार आहेत जाणून घेऊया। आयकरसाठी फॉर्म 16 किंवा 16A जो असतो त्याच्याऐवजी फॉर्म 130, 131 हा लागू केला जाईल। सॅलरी स्लिपवरती मूळ वेतन एकूण वेतनाच्या 50% असेल। बेसिक पे वाढल्यामुळे EPF आणि ग्रॅज्युइटीमध्ये देखील वाढ होणार आहे। निवृत्तीच्या नंतर ग्रॅज्युइटी वगळता सगळे पैसे 2 दिवसात मिळतील। 12 लाख रुपयांपर्यंतचं जर उत्पन्न असेल तर इन्कम टॅक्स नाही आहे। पुणे, हैदराबाद, बंगळुरू आणि अहमदाबादमध्ये 50% HRA दिला जाईल। तर आजपासून नेमकं काय काय बदलणार आहे आपण जाणून घेतोय। 1961चा इन्कम टॅक्स कायदा रद्द होतोय आणि हा नवीन कायदा लागू होणार आहे। फक्त आधार कार्डद्वारे पॅन कार्ड मिळणं आता बंद होईल। पॅन कार्डसाठी जन्म दाखला, मतदार ओळखपत्र किंवा पासपोर्ट यापैकी काहीतरी लागणार आहे। रस्ते अपघातामध्ये मिळालेल्या भरपाईवरती कुठलाही आयकर असणार नाही। HDFC कडून ATM व्यवहाराचे मासिक निर्बंध हटवले जात आहेत। परदेशामधलं शिक्षण, वैद्यकीय उपचार याच्यावरती 2% TCS असेल। पुढची मोठी बातमी, देशव्यापी जनगणनेच्या प्रक्रियेला आजपासून सुरुवात होतीये। याआधी 2011 मध्ये जनगणना करण्यात आली होती, म्हणजे तब्बल 15 वर्षांच्या नंतर ही जनगणना आता घेतली जाणार आहे। यंदाची जनगणना ही पहिल्यांदाच डिजिटल पद्धतीने होणार आहे। त्यामुळे देशाच्या विविध धोरण निश्चितींसाठी यंदाची जनगणना ही अत्यंत महत्त्वाची असेल। यंदाची जनगणना ही 2 टप्प्यामध्ये होणार असून दुसऱ्या टप्प्यामध्ये जातनिहाय गणना देखील केली जाईल। अंदमान आणि निकोबार बेटं, NDMC आणि दिल्ली कॅन्टोन्मेंट बोर्ड, गोवा, कर्नाटक, लक्षद्वीप, मिझोराम, ओडिसा आणि सिक्कीम या ठिकाणी 1 एप्रिल ते 15 एप्रिल या कालावधीमध्ये स्वनोंदणी आणि 16 एप्रिल ते 15 मे 2026 या कालावधीमध्ये घर यादी आणि गृहगणना केली जाणार आहे। तर महाराष्ट्रामध्ये स्वगणनेचा पहिला टप्पा हा 1 मे ते 15 मे आणि गृहगणनेचा दुसरा टप्पा 16 मे ते 14 जून या दरम्यान घेतला जाईल। विशेष म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणारी जोडपी आपले संबंध स्थिर असल्याचं मानत असतील तर त्यांना विवाहित मानलं जाणार आहे। दरम्यान जनगणनेच्या वेळेला नागरिकांनी दिलेली संपूर्ण माहिती गोपनीय राहणार असल्याची हमी केंद्र सरकारनं दिली आहे। तर पहिल्यांदाच भारतामध्ये ही डिजिटल जनगणना घेतली जाणार आहे आणि ही नेमकी कशी असणार आहे जाणून घेऊया। पहिला टप्पा एप्रिल ते सप्टेंबर 2026 चा, दुसरा टप्पा फेब्रुवारी 2027 पर्यंत। पहिल्या टप्प्यामध्ये घराशी संबंधित गणना होईल, दुसऱ्या टप्प्यामध्ये जनसंख्यांची गणना होईल। पहिल्यांदाच डिजिटल पद्धतीने ही जनगणना होणार आहे। पहिल्यांदाच स्वगणनेचा पर्याय दिला जातोय। जनगणना कर्मचारी घरोघरी जाऊन डिजिटल नोंद करतील। तर या जनगणनेच्या वेळेला नेमके काय प्रश्न विचारले जातील? घरांची संख्या, घराची स्थिती, खोल्यांची संख्या असे प्रश्न असतील। घराचा वापर राहण्यासाठी आहे की दुकानासाठी? घर मालकीचं आहे की भाड्याचं? घर मातीचं आहे की काँक्रीटचं? गृहगणनेच्या वेळेचे हे प्रश्न आहेत। कुटुंबामधल्या लोकांची संख्या विचारली जाईल। कुटुंब प्रमुखाचं नाव आणि त्याची जात। घरामधल्या विवाहित जोडप्यांची संख्या। स्वयंपाकासाठी कोणतं इंधन वापरलं जातं? पिण्याच्या पाण्याचा स्रोत नेमका काय आहे?
वीज, शौचालय, बाथरूम, ड्रेनेज या सगळ्याची माहिती देखील घेतली जाईल. मोबाईल, रेडिओ, टीव्ही, कम्प्युटर, लॅपटॉप यापैकी काय काय आहे तुमच्याकडे, सायकल, स्कूटर, दुचाकी, कार याविषयीची माहिती घेतली जाईल. तर अशा पद्धतीचे प्रश्न जनगणनेच्या दरम्यान विचारले जाऊ शकतात. तर पहिल्यांदाच स्वगणनेचा देखील पर्याय देण्यात आलेला आहे. se.census.gov.in या वेबसाईटवरती जायचं. लॉग इन करून राज्य निवडा, कुटुंब प्रमुखाचं नाव, मोबाईल नंबर हे टाकून रजिस्ट्रेशन करता येईल. 16 भाषांमधून तुम्हाला जी भाषा शक्य आहे तो एक पर्याय निवडायचा, OTP भरायचं, व्हेरिफिकेशन करा. जिल्हा किंवा शहराची माहिती भरा, मॅपमध्ये दिसणाऱ्या लाल मार्करला घराच्या लोकेशनवरती सेट करा. घराशी संबंधित 33 प्रश्न असतील, त्यांची उत्तरं द्यायची. सगळी माहिती भरल्याच्या नंतर त्या डेटाचा एक प्रिव्ह्यू आपल्याला दिसू शकतो. प्रिव्ह्यू तपासल्याच्या नंतर त्याचं फायनल सबमिशन आपल्याला करता येईल. सबमिट करताच स्क्रीनवरती SED ID दिसेल. हा ID नंतर जनगणना कर्मचाऱ्याला दाखवावा लागणार आहे. एका मोबाईल नंबरवरून एकच घर रजिस्टर होऊ शकतं. कुटुंब प्रमुखाचं नाव नंतर बदलता येणार नाही. बघूयात पुढची बातमी. मुंबई विमानतळावरच्या इंडिगो विमानाच्या प्रसाधनगृहामध्ये डेंजर असा मजकूर लिहिलेला टिश्यू पेपर सापडला आणि त्यामुळे खळबळ उडाली. इंडिगो विमानाच्या बोर्डिंगच्या वेळेला हा सगळा प्रकार समोर आलाय. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या गेट क्रमांक 5 इथे हे विमान असताना हा सगळा प्रकार घडलाय. या संदर्भात फायर ब्रिगेड विभागामधून विमानामध्ये बॉम्ब असल्याचा संदेश मुंबई नियंत्रण कक्षाला देण्यात आल्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं. मात्र पोलिसांकडून या सगळ्याची तपासणी करण्यात आली. विमानामध्ये काहीही संशयास्पद आढळून आलेलं नाही. पुढे युद्धाच्या संदर्भातली बातमी आहे. 2 ते 3 आठवड्यांमध्ये आम्ही इराण सोडू. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही एक नवीन घोषणा केलेली आहे. इराणमधलं अमेरिकेचं उद्दिष्ट पूर्ण झालंय असं देखील ट्रम्प यांचं म्हणणं आहे. इराण आता कधीही अण्वस्त्र बनवणार नाही असंही ट्रम्प यांनी बोलताना सांगितलेलं आहे. I think with 2 or 3 weeks, we'll leave because there's no reason for us to do this. Look, but I think when we leave, probably that's all cleared up. Today, I heard tremendous numbers of ships were sailing through. We're negotiating with them right now. They've been, again, we have had regime change. Now, regime change was not one of the things I had as a goal. I had one goal. They will have no nuclear weapon. And that goal has been attained. They will not have nuclear weapons. But we're finishing the job. And I think within maybe 2 weeks, maybe a couple of days longer to do the job. युद्धामध्ये साथ न देणाऱ्या नाटो राष्ट्रांना ट्रम्प यांनी पुन्हा एकदा खडे बोल सुनावलेत. फ्रान्स किंवा अन्य कुठल्याही देशाला आता जर तेल हवं असेल तर होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये जा, स्वतःचं संरक्षण स्वतः करा आणि तेल मिळवा असं ट्रम्प यांनी म्हटलंय. होर्मुझमध्ये होत असलेल्या घडामोडींशी आमचं काही देणं घेणं नाही असंही ट्रम्प यांनी या नाटो राष्ट्रांना सुनावलेलं आहे. And if France or some other country wants to get oil or gas, they'll go up through the Strait and Hormuz Strait. They'll go right up there and they'll be able to fend for themselves. I think it'll be very safe, actually, but we have nothing to do with that. What happens in the Strait, we're not going to have anything to do with because these countries, China will go up and they'll fuel up their beautiful ships and they'll leave and they'll take care of themselves. There's no reason for us to do it. ब्रिटन देखील आता अमेरिकेसह युद्धामध्ये सहभागी होणार आहे. ब्रिटन देखील अमेरिकेसोबत इराण युद्धासाठी सैनिक पाठवणार असल्याचं कळत आहे. ब्रिटनचे पंतप्रधान PM स्टार्मर यांनी याआधी या सगळ्या कारवाईला इन्कार केलेला होता. मात्र आता ब्रिटन देखील यामध्ये उतरताना दिसतोय. इराणमध्ये अमेरिकेसह अतिरिक्त सैनिक पाठवण्याचा निर्णय ब्रिटननं घेतलेला आहे. होर्मुझची सामुद्रधुनी बळाचा वापर करूनच खुली करावी यासाठी आता UAE अमेरिकेला साथ द्यायला तयार झालेत.
UAE अमेरिकेच्या खांद्याला खांदा लावण्यामध्ये आणि युद्धामध्ये उतरण्यासाठी तयार आहे, असं UAE कडून म्हटलेलं आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेनं या संदर्भामध्ये अधिकृत कारवाईची मान्यता देण्याची UAE वाट बघतोय. होर्मुझची सामुद्रधुनी खुली राहावी यासाठी UAE, अमेरिका, नाटो राष्ट्र, काही आशियाई देशांसह संयुक्त कृती दल स्थापन करण्याची मागणी देखील करतो आहे. पुढची एक मोठी बातमी आहे. अमेरिकेकडून आणखी एक विमानवाहू युद्धनौका ही युद्ध क्षेत्राकडे पाठवण्यात आलेली आहे. USS जॉर्ज बुश या नावाची विमानवाहू युद्धनौका आखाताच्या दिशेनं रवाना झाली आहे. ही कॅरियर स्ट्राईक ग्रुपमधली एक महत्त्वाची युद्धनौका आहे. अमेरिका इराणवरती जवळून हल्ले करण्याची शक्यता यामुळेच वाढलेली आहे. जमिनीवरती जे सैन्य उतरवून किंवा समुद्रामधून हल्ले करण्याचा अमेरिका काही विचार करतेय का, याबद्दल देखील आता चर्चा सुरू झाली. इस्रायलकडून हिजबुल्लाह दहशतवाद्यांच्या विरोधात सातत्यानं कारवाई अद्यापही सुरू आहे. ताज्या क्षेपणास्त्र हल्ल्यामध्ये हिजबुल्लाचा कमांडर ठार झालेला आहे. इस्रायलनं काल बैरूतमधल्या इमारतींवरती भीषण हल्ले केले. हिजबुल्लाचे 7 दहशतवादी ठार झाल्याची माहिती आहे. 7 ठार आणि 21 जखमी झाल्याची लेबनॉनच्या आरोग्य मंत्र्यांनी देखील पुष्टी केलेली आहे. त्यामुळे कशा पद्धतीनं हिजबुल्लाच्या ठिकाणांना लक्ष करण्यात आलेलं आहे आणि ही ठिकाणं उद्ध्वस्त करण्यात आलेली आहेत, याची दृश्य देखील आता समोर येत आहेत. आजपासून आखातामधल्या अमेरिकन कंपन्यांवरती हल्ले करू असा गंभीर इशारा इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डनं दिलाय. यामध्ये गुगल, मायक्रोसॉफ्ट, ॲपल, इंटेल, IBM, टेस्ला यावरती हल्ले करू असं इराण रिव्होल्युशनरी गार्डनं सांगितलेलं आहे आणि थेट इशारा दिलाय. इराणकडून 18 अमेरिकन कंपन्यांची यादीच आता प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यामुळे इराणच्या या इशाऱ्याला अमेरिका नेमकी कोणत्या पद्धतीने प्रतिसाद देते, उत्तर देते, हे बघणं महत्त्वाचं राहील. पुढची एक मोठी बातमी आहे. मार्चच्या शेवटच्या 2 दिवसामध्ये शासन निर्णयांचा धूमधडाका बघायला मिळाला. 30 मार्चला 476 आणि 31 मार्चला 354 शासन निर्णय सरकारनं जारी केलेले आहेत. त्यामुळे सरकारनं 2 दिवसामध्ये 840 शासन निर्णयांचा बार उडवलाय. 26 मार्च ते 31 मार्च या 6 दिवसामध्ये तब्बल 1315 शासन निर्णय जारी करण्यात आलेत. आर्थिक वर्ष संपता संपता सरकारने युद्धाचा प्रसंग समजून हा निर्णय घेतल्याचं दिसतंय. शनिवार रविवारच्या सुट्टीची पर्वा न करता देखील शेकडो GR काढण्यात आलेले आहेत. राजू सोनावणे आमचे प्रतिनिधी आपल्याला याविषयी माहिती देतात. राजू, इतक्या मोठ्या पद्धतीनं GR पास झालेले आहेत, शासनाने हे जारी केलेले आहेत, कोणते महत्त्वाचे निर्णय आहेत यामध्ये? अगदी आपण पाहतोय 31 मार्च म्हणजेच आर्थिक वर्ष जे आहे ते काल संपलेलं आहे आणि गेल्या 2 ते 3 दिवसामध्ये मोठ्या प्रमाणावरती शासन निर्णयांचा धूमधडाका सरकारने केलेला पाहायला मिळतोय. काल सुट्टी असताना सुद्धा 31 मार्चला जवळपास 354 शासन निर्णय जारी केले आहेत. तर त्याच्या आदल्या दिवशी 30 मार्चला आपण पाहिलं 476 आणि एकूण जर आपण साधारणतः 26 तारखेपासून पाहिलं तर आपल्याला आकडेवारी आहे ते 1315 जास्त पाहायला आपण पाहतोय की जी शासकीय कामं झालेली आहेत त्यांची बिलं काढण्यासंदर्भातले शासन निर्णय असतील किंवा चालू आर्थिक वर्षातील निविदा प्रसारित करणे यासाठीचे जे सगळे शासन निर्णय आपल्याला पाहायला मिळतात. यामध्ये धोरणात्मक निर्णयाचे फार कमी शासन निर्णय आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक वर्षी आर्थिक वर्ष संपत असताना कुठेतरी शासन जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती त्या वर्षातला निधी जे आहे ते संपवण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती शासन निर्णय जारी करत असताना त्याचप्रमाणे काल सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं की रात्री उशिरापर्यंत बरेच कार्यालय जे आहे ती सुरू होते आणि त्यातले शासन निर्णय जे आहे ते ही जशी मंत्रालयातली परिस्थिती आहे तशी आपण पाहतोय की जिल्ह्यामध्ये प्रत्येक कार्यालयामध्ये अशीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. अनेक शासकीय कार्यालय जे आहे ती रात्री उशिरापर्यंत सुरू होती आणि आर्थिक वर्षातला निधी जे आहे ते संपवण्यासाठी ही मोठी धावाधाव जी आहे ती शासकीय कार्यालयामध्ये पाहायला आपल्याला मिळाली. ठीक आहे राजू, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी. त्यामुळे 31 मार्चला देखील 354 शासन निर्णय सरकारनं जारी केलेले आहेत. 2 दिवसाचा विचार केला तर 840 शासन निर्णयांचा बार सरकारनं उडवलाय.
पुन्हा एकदा बातमी आहे युद्धाच्या संदर्भातली. महिनाभरापेक्षा जास्त वेळ झालेला आहे आखाती देशांमधले हे युद्ध सुरू आहे आणि याच आखाती देशामधून आतापर्यंत 5 लाख भारतीय हे मायदेशामध्ये परतले आहेत. आखाती देशांमधून 5 लाख भारतीयांना सुरक्षितपणे आपल्या मायदेशामध्ये आणणं शक्य झालंय. विविध विमानसेवा कंपन्यांच्या माध्यमातून हे भारतीय मायदेशामध्ये परतले आहेत. आखातामधल्या युद्धामध्ये आतापर्यंत 350 अमेरिकन सैनिक हे घायाळ झाल्याचं वृत्त समोर आलंय. युद्धाच्या 32 दिवसांमध्ये दररोज सरासरी 11 सैनिक हे घायाळ झालेले आहेत, जखमी झालेले आहेत. मात्र यामधल्या 315 सैनिक हे ड्युटीवरती परतले आहेत. याआधी इराण विरुद्धच्या युद्धामध्ये 348 अमेरिकन सैनिक घायाळ झाले होते. अमेरिका आणि इस्रायलचा हल्ला सुरू असताना देखील इराणमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहामध्ये साजरा झालाय. इराणचे अध्यक्ष मसूद पेजेस्किन हे स्वतः या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले. देशाचा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी इराणच्या नागरिकांनी देखील युद्धाची तमा न बाळगता मोठ्या संख्येनं रस्त्यावरती उतरून जल्लोष केलाय. अमेरिकेच्या कुठल्याही प्रकारच्या लष्करी कारवाईला घाबरत नसल्याचा पेजेस्किन यांनी या निमित्ताने पुनरुच्चार देखील केलेला आहे. तर या सगळ्याची झळ खरं तर आपल्याला देखील बसते. आखाती युद्धामुळे टायरच्या किमती 7% वाढल्यात. हिंगोलीमध्ये प्रामुख्यानं हा सगळा प्रभाव आपल्याला बघायला मिळतो. ट्रॅक्टर, जेसीबी आणि ट्रक यासारख्या मोठ्या वाहनांच्या टायरच्या किमतीमध्ये 1500 ते 2000 रुपयांची वाढ झाल्याचं विक्रेत्यांनी सांगितलंय. आता एप्रिल महिन्यामध्ये यामध्ये आणखी 7% भाववाढ होण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलाच्या दरामध्ये झालेली वाढ यामागील मुख्य कारण असल्याचं दिसून येत आहे. टायर तयार करण्यासाठी लागणारा बहुतांश कच्चा माल हा याच तेलापासून तयार होत असल्यामुळे याचा थेट परिणाम टायर उद्योगांवरती झालेला आहे. सध्यामध्ये जे वाढ झालेली आहे ते 5 ते 6% वाढ झालेली आहे. सुरुवातीला आपल्याला एवढा अंदाज नव्हता. असं वाटलं होतं की 2%च्या एवढं वाढ व्हायला पाहिजे होता, पण अचानक मध्ये एकदम 6-7% वाढ झालेली आहे. याच्या मागचं मेन कारण आहे की जे टायर बनवण्यासाठी रॉ मटेरियल आहे ते त्याच्यामध्ये रेट एकदम वाढलेले आहेत. 20 ते 25% वाढ झालेली क्रूड ऑइलमध्ये. त्याच्यापासूनच सिंथेटिक रबर वगैरे हे सर्व बनते. जे युद्धाची सिच्युएशन आहे ते जर स्टॉप नाही झाली तर आपल्याला अजूनही याच्यात वाढ बघायला भेटणार आहे. कारण सध्यामध्ये जे वाढ आहे हेच अपेक्षित नाहीये. बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी 3 अर्ज दाखल करण्यात आलेत. काल पहिल्याच दिवशी 3 उमेदवारांचे अर्ज दाखल करून घेण्यात आले. हिंदुस्थान जनता पार्टीच्या सतीश कदम, अपक्ष शरद भिसे यांचा देखील अर्ज दाखल झालाय. न्यू राष्ट्रीय समाज पार्टीच्या राजू घुटू यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. अर्ज दाखल केलेले 3ही उमेदवार हे बारामतीच्या बाहेरचे आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या बारामतीची ही पोटनिवडणूक लढणार आहेत. बारामतीची निवडणूक बिनविरोध करण्याच्या पार्श्वभूमीवरती हे 3 अर्ज दाखल झाले आहेत. निलेश बुधावले आपल्याला याविषयीचे अपडेट्स देत आहेत. निलेश, बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी हे 3 छोट्या पक्षांचे अर्ज दाखल झाल्याचं कळतंय. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून खरं तर ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सुरुवातीपासून प्रयत्न आहेत. मोठा घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं मात्र या ठिकाणाहून अर्ज भरणार नाही अशी जरी भूमिका घेतली असली तरी छोटे जे घटक पक्ष आहेत वेगवेगळे त्यांना मात्र कुठेतरी अर्ज भरायला सुरुवात केल्याचं दिसते. पहिल्याच दिवशी 3 उमेदवारांचे अर्ज दाखल झालेत. हिंदुस्थान जनता पार्टी आणि न्यू राष्ट्रीय समाज पार्टी यांच्यातर्फे अनुक्रमे सतीश कदम, शरद भिसे आणि राजू घुटुगडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. त्यामुळे आता ही निवडणूक बिनविरोध होते का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. 10 तारखेला सुनेत्रा पवार देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि त्यानंतर अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. आणि 4-5 दिवस अजूनही बाकी आहेत. त्यामुळे आता अजून किती अर्ज दाखल होत आहेत याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे. यामध्ये अगदी निलेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. भोंदूबाबा अशोक कराडच्या मुलीच्या नावावरती पुण्यामधल्या मॉडेल कॉलनीमध्ये आलिशान फ्लॅट असल्याचं उघड झालेलं आहे. 24 रत्नम या नावाच्या उच्चभ्रू सोसायटीमध्ये हा 1055 चौरस फुटांचा 3 BHK फ्लॅट आहे. 13 सप्टेंबर 2023ला या फ्लॅटची खरेदी झाली आहे. करातनं संबंधित बिल्डरला 1,20,00,000 रुपये रोख स्वरूपात दिल्याचं उघड झालंय. सेलडीडमध्ये चेकनं व्यवहार केल्याचा कुठलाही उल्लेख नाहीये.
कराच्या राज्यभरामधल्या प्रमुख शहरांमध्ये स्थावर मालमत्ता असल्याचं देखील सध्या एसआयटीच्या तपासामधून समोर येत आहे. पुण्यामधल्या सर्वाधिक महागड्या समजल्या जाणाऱ्या या मॉडेल कॉलनीमध्ये हा आलिशान फ्लॅट आहे. भोंदू अशोक खरात याला आज पुन्हा एकदा कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे. भोंदू अशोक खरातची आज पोलीस कोठडी संपतीये. त्याच्या विरोधामध्ये नवनव्या तक्रारी दाखल होत आहेत. खरातनं केलेलं लैंगिक शोषण, अनेकांना घातलेला आर्थिक गंडा आणि इतर अनेक कारनाम्यांची जंत्री वाढत चालली आहे. त्यामुळे खरातची कोठडी एसआयटी कोर्टाकडे वाढवून मागणार आहे. भोंदू अशोक खरातचा मुलगा हर्षवर्धन खरात याला एसआयटीनं ताब्यात घेतलाय. खरातची पत्नी कल्पना खरातवरती जमिनी विक्रीमध्ये फसवणूक केल्याच्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आणि ती फरार झाली. तिचा ठावठिकाणा शोधण्यासाठी मुलाला ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. शिर्डीमधल्या जमीन विक्री घोटाळ्यामध्ये कल्पना खरात, अशोक खरातसह 5 जणांवरती हा गुन्हा दाखल झालाय. शिर्डीमधल्या 2 मध्यस्थांना कालच अटक करण्यात आली. यानंतर कल्पना खरातनं पोबारा केलाय. तिच्या घरामध्ये पोलिसांनी शोध मोहीम देखील राबवली. एसआयटीनं काल अशोक खरातसह ईशानेश्वर मंदिराचा पुजारी, अशोक खरातचा सीए आणि एका सराफा व्यापाऱ्याची समक्ष चौकशी केल्याची माहिती आहे. सराफा व्यापाऱ्याच्या फसवणुकीच्या प्रकरणी देखील ही चौकशी करण्यात आली आहे. ईशानेश्वर मंदिरामध्ये कोणते कारनामे सुरू होते याची ही चौकशी झाली आहे. आर्थिक व्यवहार सांभाळणाऱ्या सीएला एसआयटीनं कसून सवाल केले. भोंदू खरातला आज कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे. सुनावणीच्या वेळेला एसआयटी महत्त्वाचे पुरावे सादर करून पुन्हा एकदा त्याच्या पोलीस कोठडीची मागणी करेल. आपलं सावज हेरण्यासाठी भोंदू खरात हा वेगवेगळ्या सिम कार्डचा वापर करत असल्याचं चौकशीतून समोर आलंय. त्यातला एक नंबर खरात हा केवळ महिलांसाठी तर दुसरा नंबर केवळ व्हीआयपी भक्तांसाठी वापरायचा. या नंबरवरून त्याचा काही राजकीय नेते आणि प्रभावशाली व्यक्तींशी संवाद होत असावा असा संशय आहे. तिसऱ्या मोबाईल क्रमांकावरून अशोक खरात आपले आर्थिक व्यवहार पाहत होता, तर चौथा मोबाईल क्रमांक हा सर्वसामान्य लोकांशी संपर्क साधण्यासाठी तो वापरायचा. विशेष तपास पथक या 4ही मोबाईल क्रमांकावरून झालेल्या संभाषणाची माहिती जमा करत आहे. अशोक खरातची आज पोलीस कोठडी संपणार आहे आणि त्याला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे. त्याची पुन्हा एकदा पोलीस कोठडी मिळावी यासाठी अधिकाधिक पुरावे सध्या गोळा करण्याचं काम सुरू आहे. भोंदू खरात हे वेगवेगळे मोबाईल क्रमांक का वापरायचा जाणून घेऊया. खरातकडे एक नव्हे तर 4 मोबाईल क्रमांक आहेत. एक क्रमांक केवळ व्हीआयपी व्यक्तींशी संपर्क साधण्यासाठी तो वापरायचा, तर काही राजकीय नेते आणि प्रभावशाली व्यक्तींशी संवाद होत असल्याचा देखील संशय आहे. दुसऱ्या मोबाईल क्रमांकावरून काही विशेष भक्त आणि महिलांशी तो संपर्क साधायचा. तिसऱ्या मोबाईल क्रमांकावरून तो आर्थिक व्यवहार करायचा आणि चौथा मोबाईल क्रमांक सर्वसामान्य लोकांशी संपर्क साधण्यासाठी तो वापरत होता. जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांनी महाराणी ताराराणी यांच्याविषयी केलेल्या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळामध्ये खळबळ माजली आहे. महावीर जयंतीच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमामध्ये बोलत असताना आचार्य नयन पद्मसागर यांनी महाराणी ताराराणी या जैन समुदायाच्या होत्या असा दावा केलाय. या प्रकरणावरती आता आचार्य नयन पद्मसागर आपली भूमिका मागे घेणार की हा वाद आणखी चिघळतो याकडे देखील लक्ष आहे. जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांनी जे वक्तव्य केलं त्यावरती इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण बघूया. ताराबाई साहेब या सरसेनापती हंबीरराव मोहितेंच्या कन्या आहेत. शिवछत्रपतींच्या त्या स्नुषा आहेत आणि शिवपुत्र राजाराम महाराजांच्या पत्नी आहेत. त्यामुळं त्याच्याविषयी त्या कोण होत्या, कुठल्या जातीतल्या होत्या, हे सगळं उघड सत्य आहे. त्यामुळे तो विषय येत नाही. फक्त हे जे काय आचार्य जे कोण आहेत, जैन मुनी जे आहेत, त्यांना इतिहासाचा खूप कमी अभ्यास आहे असं दिसतंय आणि त्याच्यातून मग त्यांनी ही वक्तव्य केलेली आहेत.
जैन मुनी निलेश असं म्हणतात की शिवाजी महाराजांच्या ज्या सुनबाई होत्या ताराबाई त्या जैन धर्मीय होत्या, कसं बघायला? शिवाजी महाराज हे महाराष्ट्र धर्माचे, हिंदवी स्वराज्याचे एक प्रणेते आहेत आणि त्यांच्याकडे जात धर्माच्या पलीकडे बघितलं पाहिजे. 18 पगड जातींना सोबत घेऊन जाणारे असं शिवाजी महाराजांचं नेतृत्व होतं, कर्तृत्व. मुंबईकरांची वाहतूक कोंडीमधून सुटका करण्यासाठी महापालिका वेगानं मुंबईमधल्या पुलांची कामं पूर्ण करायला सुरुवात करते आहे. पावसाळ्यापर्यंत 3 पूल आणि 6 महिन्यामध्ये 7 पूल सुरू करण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न आहे. यामध्ये सायन, विद्याविहार, महालक्ष्मी यांचा समावेश आहे. सायन पूल जुलैपर्यंत सुरू करणार असल्याचं पालिकेनं सांगितलंय, पण अजूनही गर्डर बसवण्याचं काम सुरू झालेलं नाहीये. सायन पुलाचं काम नेमकं कुठपर्यंत आलेलं आहे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी अजय माने यांनी. मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्याचा मानस आता मुंबई महापालिकेने घेतलेला आहे. पावसाळ्यापर्यंत मुंबईतील 3 पूल सुरू करण्याचा प्रयत्न मुंबई महापालिकेचा असणार आहे. त्यातील महालक्ष्मीचा पूल, विद्याविहारचा पूल आणि सर्वात चर्चेचा असलेला सायन पूल हा सुरू करण्याचा प्रयत्न असणार आहे. आपण सध्या सायन पुलाचं नेमकं कामाची स्थिती काय आहे हे पाहण्यासाठी आलेलो आहेत. आपण बघितलं तर ही टॉप अँगल संपूर्ण दृश्य आहेत, पण विशेष म्हणजे या ठिकाणी पहिल्या समोर पाहायला मिळते की अद्याप गर्डर जे आहेत ते बसवण्यात आलेले नाही. 2 गर्डर या ठिकाणी आलेले आहेत आणि ते बसवल्यानंतरच हा पूल जो आहे तो सुरू केला जाऊ शकतो. खरं तर सायन पुलासाठी 15 जुलैची डेडलाईन जी आहे ती मुंबई महापालिकेकडून देण्यात आलेली आहे. पावसाळ्यापर्यंत 3 पूल सुरू करण्याचा मानस आणि त्यासोबतच येत्या 6 महिन्यात मुंबईतील 7 पूल सुरू करून मुंबईकरांचा वाहतूक कोंडीतून वेळ वाचवण्याचा प्रयत्न मुंबई महापालिकेचा असणार आहे. पण ज्या पद्धतीने सध्या ही जी कामं सुरू आहेत त्या पद्धतीने हा मानस खरंच यश मिळेल का ह्याला हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. कारण की आत्ताची ही दृश्य अत्यंत बोलकी आहेत. त्यामुळे सायनचा पूल असेल, विद्याविहारचा पूल तर अनेक वर्षांपासून त्याचं काम सुरू आहे, पण अद्याप तो पूल जो आहे तो वाहतुकीसाठी सुरू केला गेला नाही. त्यामुळे तो नेमका कधी सुरू केला जाईल आणि त्यासोबतच महालक्ष्मीचा पूल सुद्धा कधी केला जाईल. कारण की ह्या पुलांमुळे थेट पूर्व आणि पश्चिम भागी जाण्याचा जो आहे तो रस्ता जोडला जातो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वेळ जो आहे तो मुंबईकरांचा वाचला जाणार. त्यामुळे मुंबई महापालिकेने जो मानस ठेवलेला आहे की पावसाळ्यापर्यंत 3 पूल आणि येत्या 6 महिन्यात 7 पुलांची सुरुवात करायची, हे खरंच यश जे आहे ते महापालिकेला मिळेल का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल संगारेसह मी अजय माने, ABP माझा मुंबई. कोल्हापूरमधल्या वाडी रत्नागिरी अर्थात ज्योतिबाच्या चैत्र यात्रेचा आजचा मुख्य दिवस आहे. आज दिवसभर ज्योतिबा डोंगरावरती लाखो भाविक हे देवाच्या दर्शनासाठी येत असतात. मानाची सासनकाठी पोहोचल्याच्या नंतर मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी पूजन होतं. महाराष्ट्राबरोबरच दक्षिण भारतामधून भाविक मोठ्या संख्येने डोंगरावरती येतात. ज्योतिबाच्या मूर्तीची पूजा बांधून झालेली आहे. ज्योतिबाच्या गाभाऱ्यामधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी. ज्योतिबाच्या नावाने चांगबल गुलाल जावण्याची उधळण करत ज्योतिबाच्या चैत्र यात्रेचा आजचा मुख्य दिवस आहे. आणि या मुख्य दिवशी संपूर्ण महाराष्ट्रातून त्याचबरोबर कर्नाटकातून देखील खूप मोठ्या संख्येने भाविक देवाच्या ज्योतिबाचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्योतिबा देवाची पूजा आहे ती या ठिकाणी बांधलेली आहे आणि बरोबर 12 वाजता या ठिकाणी सासनकाठीची मिरवणूक आहे ती सुरू होणार आहे. त्या ठिकाणी पालकमंत्री असतील किंवा इतर जे नेते आहेत ते या मानाच्या सासनकाठीच्या पूजनासाठी उपस्थित राहतात आणि त्याच्यानंतर संध्याकाळच्या सुमारास या ठिकाणी यमाई देवीची भेट आहे ती या ठिकाणी होत असते. म्हणजे संपूर्ण विधी आहेत ते या ठिकाणी सुरू झालेले आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्र असेल, दक्षिण भारतातून खूप मोठ्या संख्येनं भाविक ज्योतिबा डोंगरावरती दाखल झालेले आहेत. भाविकांना देवाचं दर्शन अतिशय सुलभ पद्धतीने घेता यावं याच्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती असेल, त्याचबरोबर कोल्हापूर पोलीस दल असेल यांनी सगळी व्यवस्था आहे ती केलेली आहे. त्यामुळं भाविकांना देवाचं दर्शन अतिशय योग्य आणि उत्तम पद्धतीने घेता येतं. त्यामुळं कुठेही गर्दी करू नये अशा पद्धतीचं आवाहन देखील या ठिकाणी केलेलं आहे. विजय केसरकर, ABP माझा, कोल्हापूर. शासनानं हॉटेलसाठी वापरल्या जाणाऱ्या व्यावसायिक गॅस सिलेंडर वितरणावरती निर्बंध घातलेत. या सगळ्याचा फटका पर्यटन स्थळांवरच्या हॉटेल व्यवसायाला देखील बसतोय. रायगडला विस्तीर्ण असा समुद्रकिनारा लाभलाय आणि इथे वर्षाचे 12 महिने देखील पर्यटन सुरू असतं. मात्र आता पर्यटक हे बुकिंगच्या वेळेला गॅस सिलेंडर आणि जेवणाच्या सुविधेची आवर्जून चौकशी करतायत असं इथल्या व्यावसायिकांचं म्हणणं आहे. या सगळ्याचा परिणाम पर्यटनावरती झालाय, तर चुलीवरचं जेवण मिळणार याचा आनंद देखील पर्यटक व्यक्त करतायत.
तर आमची नक्कीच आपल्या माध्यमातून सरकारला विनंती असेल की आपण या संदर्भामध्ये लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात, जेणेकरून कर्जाचा जे हप्त्यांचा बोजा आहे तो आमच्या अंगावरती जो पडलेला आहे याच्यातून आम्हाला काहीतरी चांगल्या प्रमाणात मार्गदर्शन व्हावे, किंबहुना एकंदरीत संबंधित ज्या बँका असतील किंवा इतर ज्या कुठले हे असतील त्यांच्यामध्ये काही ना काहीतरी थोड्या प्रमाणात आपण देखील वचक ठेवण्यात यावी. मला खूप भीती वाटलेली की एवढ्या लांब आपल्याला जोडून सुट्ट्या आल्यात, आपण चाललोय तर जेवणाची काय व्यवस्था होईल की नाही, कारण आमचे नेहमीचं ठिकाण आहे, आम्ही नेहमी इथे येतो. तर आधी आम्ही त्यांना फोन केला आणि ते म्हणाले चुलीवरचं जेवण आहे. मग तर आम्हाला थोडा म्हणण्यापेक्षा खूप जास्त आनंद झाला की अरे वा, चुलीवरचं जेवण. पुण्यात तर नाव वाचून आम्ही जातो की चुलीवरचं जेवण खायचं आहे, पण कोकणात चुलीवरचं जेवण कदाचित गॅस टंचाईमुळं मिळालं आम्हाला आज. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.